आजच्या प्रयोगाचे नाव आहे ठिबक सिंचन म्हणजेच ड्रीप इरिगेशन. या प्रयोगाचा उद्देश या उपक्रमाद्वारे सिंचनाची प्रक्रिया कशी कार्य करते हे समजून घेणे. ठिबक सिंचन हे एक आधुनिक तंत्र आहे जिथे पाण्याची टंचाई आहे त्या प्रदेशामध्ये हे खूप उपयुक्त आहे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. ठिबक सिंचन ही एक आधुनिक तंत्र आहे ज्यामध्ये थेंब थेंब पाणी सरळपणे म्हणजे डायरेक्ट झाडांच्या मुळापर्यंत पोहोचवल्या जाते. जिथे यामुळे काय होते की प्रत्येक झाडाला सारखं पाणी मिळते आणि पाण्याची बचत सुद्धा होते. चला मग जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे पुरेसं पाणी, धातूचे रॉड, लहान रिंग बुशसह, मोठी रिंग पुशसह, कनेक्टरसह प्लास्टिक ग्लास, टी कनेक्टर, वॉल, सिरिंज, छोटे पाईप, मोठा पाईप आणि काही टिश्यू. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले सर्व साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचे. त्यानंतर हे टी कनेक्टर घ्यायचे आणि हे छोटे पाईप घ्यायचे आणि याला हे कनेक्ट करून घ्यायचे. या प्रकारे आपल्याला 4 तयार करायचे आहे. या प्रकारे आपले हे तयार झाले. आता याला या खालच्या साईडला वॉल लावून घ्यायचा आहे. या प्रकारे आपलं हे तयार होईल. त्यानंतर हे रिंग घ्यायचे आहे, यामध्ये हे धातूचे रॉड घ्यायचे आणि ते यामध्ये फसवायचे आहे. हे लहान रिंग यावर लावायची. हे झालं आपलं तयार. याला बाजूला ठेवायचं. त्यानंतर या ग्लास मध्ये हा मोठा पाईप या कनेक्टर मध्ये फसवायचा. या प्रकारे फसवून घ्यायचा. त्यानंतर हा ग्लास इथे फसवायचा. त्यानंतर यामध्ये हे वॉल फसवून घ्यायचं. त्यानंतर आपण जे हे जोडलं आहे हे एक एक आपण याला इथे जोडायचं. हे सगळे आपल्याला जोडून घ्यायचे. हे असं या प्रकारे सगळं जोडून घ्यायचं. हे जोडल्यावर आपल्याला हे सिरिंज घ्यायची आहे आणि ते इथे जोडायची आहे. हे झालंय आपलं ठिबक सिंचन तयार. आता आपण याला थोडस तपासू. त्याच्यासाठी आपण इथे हे टिश्यू पेपर याच्या इथे ठेवूया आणि या ग्लास मध्ये आपण थोडस पाणी घालूया. हे झालं. सिरिंज द्वारे हे ओढूया. तुम्ही बघू शकता इथे पाणी निघून राहिलं आहे. थेंब थेंब पाणी प्रत्येक याच्यातून चाललेलं आहे. तर हे आपलं या प्रकारचं ठिबक सिंचन प्रक्रिया. यातून आपण काय शिकलो? सगळ्यात आधी शिकलो ठिबक सिंचन ही संकल्पना. दुसरं, पाण्याची बचत कशी होते. त्यानंतर सगळ्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे सारखं पाणी कसं काय पुरवलं जाते. चला जाणून घेऊया याचे उपयोग. सगळ्यात आधी याचा उपयोग होतो शेतीमध्ये, बागायती शेतीमध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.